नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 6 बायोमॉलिक्युल्स आणि त्यामधलं सगळ्यात शेवटचं बायोमॅक्रोमॉलिक्यूल आहे ते म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. यानंतर आहे एन्झाईम्स, जे की आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ न्यूक्लिक ॲसिड्स. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिक ॲसिड्स हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. मॅक्रो याचा अर्थ काय? ते मोठे मॉलिक्युल्स आहेत, ते पॉलिमर्स आहेत. कोणाचे पॉलिमर्स आहेत? न्यूक्लिओटाइड याचे ते पॉलिमर्स आहेत. ओके, सो न्यूक्लिओटाइडच्या पॉलिमर्सला आपण न्यूक्लिक ॲसिड्स असं म्हणतो. सो न्यूक्लिओटाइड काय झालं? मोनोमर, सिम्पल. आता हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत म्हणजे ते ॲसिड सॉल्युबल असणार की इनसॉल्युबल? एक्झॅक्टली ॲसिड इनसॉल्युबल असणार. ओके, सो हे ॲसिड सॉल्युबल इनसॉल्युबल वगैरे काय आहे हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते फर्स्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर टाईमटेबल बनवण्यासाठी किंवा नोट्स बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत असतील तर अनअकॅडमीने एक काउन्सिलिंग सेशन अरेंज केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी काही स्ट्रॅटेजीज पाहायला मिळतील. त्यासोबतच प्लॅनिंग कसं केलं गेलं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेशनमध्ये पाहायला मिळतील. सेशन कधी आहे? 30 ऑक्टोबरला सकाळी 10 ते दुपारी 12 वेळेमध्ये. सेशन कसं पाहायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे, त्याद्वारे तुम्ही सेशन जॉईन करू शकता. त्यासाठी आधी एनरोलमेंट करा. एनरोलमेंट फ्री आहे, तुम्हाला या ठिकाणी काही पे करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला एनरोलमेंट दरम्यान कोड विचारलास तर तुम्ही सुहानी 10 हा कोड त्या ठिकाणी वापरू शकता. ओके, लिंक तुम्हाला खाली इव्हेंट या नावाने पाहायला मिळेल. त्यानंतर याच्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे तर तुम्हाला काही सक्सेस मंत्राज वगैरे मिळतील. सोबतच तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये एनरोलमेंट करू शकता. या ठिकाणी काही टॉपर्स आहेत, एज्युकेटर्स आहेत जे तुम्हाला गाईड करणार आहेत. फर्स्ट सेशन असणार आहे टाईम मॅनेजमेंटवरती, की टाईम टेबल कसं तयार करायचं, स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, तुम्ही ड्रॉप घेऊ शकता का, हे ड्रॉप इयर आहे का, वगैरे 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 वगैरे. त्यासोबतच तुम्ही बोर्ड्स आणि नीट कसं मॅनेज करू शकता या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील सेशन 1मध्ये. सेशन 2मध्ये आहे अकॅडमिक मॅनेजमेंट. या ठिकाणी कोणते बुक्स फॉलो केले गेले पाहिजेत, नोट्स कशा प्रिपेअर केल्या पाहिजेत, किती तास अभ्यास केला पाहिजे, हे सगळे जे काही तुमचे डाऊट्स असतील याचे आन्सर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. सोबतच अनअकॅडमीवरती काही नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत नीटसाठी, जे की 27 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहेत. सो तुम्ही लगेच एनरोलमेंट करू शकता. त्याआधी तुम्ही काही फ्री क्लासेस पाहू शकता, ज्याद्वारे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं. फर्स्ट बॅच आहे अचिव्हर्स प्लस. नेक्स्ट बॅच आहे ते म्हणजे अल्फा लीडर्स. हे देखील 27 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅच आहे अचिव्हर्स बॅच. या ठिकाणी पण इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ही बॅच देखील 27 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे. या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्ही जर या ठिकाणी सुहानी 10 हा कोड जर वापरला तर तुम्हाला आणखी 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. सोबतच याआधी तुम्ही जर काही फ्री क्लासेस पाहिले तर तुमचे तेवढेच कॉईन्स जमा होतील आणि त्याद्वारे तुम्हाला अजून डिस्काउंट मिळू शकतो. सो हा कोड तुम्ही वापरायला विसरू नका जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर काही बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर ॲज युजल तुम्हाला माहिती आहे की इंडियाचे बेस्ट एज्युकेटर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. सोबतच लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतील, लाईव्ह टेस्ट असतील, क्विज असतील. सोबतच या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रक्चरड कोर्स पाहायला मिळेल की ज्याद्वारे तुमचा पूर्ण नीटचा सिलेबस कवर होणार आहे, ते पण योग्य टाईम पिरियडमध्ये. सोबतच तुम्हाला PDFs पाहायला मिळतील लेक्चर्ससाठी किंवा जे पण असेल नोट्स वगैरे, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. सो लेट अस स्टार्ट. आता आपण थोडंसं हे पाहणार आहोत की न्यूक्लिक ॲसिड नेमकं कशामध्ये असतं. The fusion in 1924 show that chromosomes contain DNA. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DNA कशामध्ये असतं? क्रोमोझोममध्ये. क्रोमोझोम कशामध्ये असतं? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस सेलमध्ये. सेल सगळ्यांच्या बॉडीमध्ये. सो याचा अर्थ काय की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असणार आहे. कशामध्ये असतं? DNA मध्ये असतं. सो ही एस्टॅब्लिश दॅट न्यूक्लिक ॲसिड्स कंटेन 2 दॅट इज पिरिमिडिन्स. 2 असतात. कोणते कोणते असतात? सायटोसाईन आणि थायमिन. ओके, 2 प्रकारचे पिरिमिडिन्स असतात, सायटोसाईन आणि थायमिन. सो तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे प्युरिन. प्युरिन कोणते कोणते असतात? ॲडिनाईन आणि ग्वानाईन. ओके, सो पुन्हा एकदा पिरिमिडिन, सायटोसाईन आणि थायमिन, प्युरिन, ॲडिनाईन आणि ग्वानाईन. ओके, सो हे काय आहेत? हे 2 प्रकार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याचं स्ट्रक्चर आपण पुढे पाहणार आहोतच, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. नेक्स्ट आहे विल्किन्स अँड कोवर्कर्स शो दॅट purine and pyrimidine bases are placed regularly along the DNA molecule at a distance of 3.4 angstrom. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं स्ट्रक्चर आपल्या DNAचं, तर DNAच्या स्ट्रक्चरमध्ये लेट मी झूम.
या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे काय आहेत, काही ठिकाणी प्युरिन्स आहेत, काही ठिकाणी पिरिमिडिन्स आहेत. सो प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे तर ते किती आहे, 0.34 नॅनोमीटर. ओके, सो तेच या ठिकाणी एंगस्ट्रॉममध्ये सांगितलेलं आहे. एंगस्ट्रॉम पण तेच युनिट आहे, फक्त एंगस्ट्रॉम याचा अर्थ काय 10⁻⁻10 आणि नॅनोमीटर याचा अर्थ 10⁻⁹. ओके, सेम आहे, काही याच्यामध्ये फरक नाही आहे. DNA इज कंपोज्ड ऑफ शुगर मॉलिक्यूल. आता DNA काय काय असतं, सगळ्यात पहिल्यांदा शुगर मॉलिक्यूल. हे जे शुगर मॉलिक्यूल असतं त्याला आपण डिऑक्सीरायबोज म्हणतो आणि DNAचा फुल फॉर्म पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, हा कोणाचा फुल फॉर्म आहे, DNAचा. सो DNAमध्ये काय असणार आहे, डिऑक्सीरायबोज असणार आहे. ओके, सो डिऑक्सीरायबोज हे काय आहे, पेंटोज शुगर आहे. पेंटोज शुगर याचा अर्थ काय, या ठिकाणी 5 कार्बन असणार आहे. एक्झॅक्टली करेक्ट. ओके, सोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या शुगरसोबत असणार आहे फॉस्फोरिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड जेव्हा केमिकल कॉम्बिनेशनमध्ये येतं, जेव्हा आपण त्याचा कंपाऊंड तयार करतो तेव्हा त्याच फॉस्फोरिक ॲसिडला आपण फॉस्फेट ग्रुप असं म्हणतो. ओके, दोघं एकच आहेत, नावं फक्त जरा चेंजेस आहेत. नेक्स्ट आहे नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. दीज आर नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक रिंग कंपाऊंड्स. त्याचे 2 प्रकार असतात, पिरिमिडिन आणि प्युरिन. ओके, सो पिरिमिडिन आणि प्युरिन हे काय आहेत, नायट्रोजन बेसेस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पिरिमिडिनमध्ये काय काय असतं ते आता आपण पाहूया. पिरिमिडिन बेसेस आर सिंगल रिंग नायट्रोजन बेस. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे काय आहेत, पिरिमिडिन आहे, त्यांच्यामध्ये एकच सिंगल सायकलिक स्ट्रक्चर आहे, सिंगल सायकल आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी प्युरिन्समध्ये पाहिलं तर 2 सायकलिक स्ट्रक्चर्स आहेत. ओके, सो पिरिमिडिन्समध्ये फक्त एकच सायकलिक स्ट्रक्चर असतं, सो दॅट्स वाय आपण त्याला मोनोसायकलिक असं म्हणतो. पण जर आपण प्युरिन्समध्ये पाहिलं तर 2 सायकलिक स्ट्रक्चर आहेत, सो याला आपण डायसायक्लिक असं म्हणतो. हा एक खूप मोठा डिफरन्स आहे प्युरिन्स आणि पिरिमिडिन्समधला, सो तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता प्युरिन्समध्ये काय काय येतं, ॲडिनाइन आणि ग्वानाइन. त्या पद्धतीने या दोघांचं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. ॲडिनाइनमध्ये पण डायसायक्लिक असणार आहे, ग्वानाइन पण डायसायक्लिक असणार आहे. जर तुम्ही पिरिमिडिन्स पाहिलं तर यामध्ये सायटोसिन आणि थायमिन हे कशामध्ये असतं, DNA मध्ये. ओके, सायटोसिन आणि थायमिन कशामध्ये असतं, DNA मध्ये. आणि सायटोसिन आणि युरॅसिल हे कशामध्ये असतं, RNA. RNA काय आहे हे तुम्हाला माहिती असेलच, आपण सेल चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. RNAचा फुल फॉर्म काय होतो, रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, सो या ठिकाणी पण रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. आता RNAमध्ये थायमिन असतं का, तर नाही. DNA मध्ये युरॅसिल असतं का, तर नाही. RNAमध्ये काय काय असतं, सायटोसिन आणि युरॅसिल. आणि DNA मध्ये काय काय असतं, तर सायटोसिन आणि थायमिन. ओके, सो हे 2 कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत, सो तुम्ही ते पक्क लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता याच्याशी निगडीत काही रूल्स आहेत, काही लॉज आहेत, काहीतरी आहे ते आता आपण पाहूया. Erwin Chargaff in 1950 estimated the relative amounts of 4 nitrogenous bases, that is adenine, thymine, cytosine and guanine in DNA. आता हे जे 4 नायट्रोजनस बेसेस आहेत त्यांच्या अमाऊंटवरती आधारित चार्गॉफ यांनी काही एस्टिमेशन्स काढले होते. दे ऑब्झर्व दॅट द पिरिमिडिन अँड प्युरिन ऑलवेज ऑकर इन इक्वल अमाऊंट इन DNA. त्यांच्या मते हे जे प्युरिन आहे आणि जे पिरिमिडिन आहे यांचं DNA मध्ये जी अमाऊंट आहे तर ती ॲक्च्युली सेम असते. याचा अर्थ काय, तर जर आपण या ठिकाणी ॲडेनाइन प्लस ग्वानाइन घेतलं इज इक्वल टू काय येणार आहे, या ठिकाणी सायटोसाइन प्लस थायमिन. आता आपण थायमिन का घेतोय, कारण आपण फक्त DNA संदर्भात पाहतोय, RNA सध्या आपण विचारात घेत नाही आहे, सो आपण युरॅसिलचा आत्ता विचार नाही करणार आहोत. ओके, सो चार्गॉफ यांच्या मते ॲडिनाइन प्लस ग्वानाइन यांची अमाऊंट आणि सायटोसिन प्लस थायमिन यांची अमाऊंट सेम असते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, दे ऑल्सो फाउंड दॅट बेस रेशो दॅट इज A+T म्हणजेच ॲडिनाइन प्लस थायमिन. ओके, आता या ठिकाणी ॲडिनाइन कशामधला आहे, प्युरिन्समधला आहे. थायमिन कशामधला आहे, पिरिमिडिनमधला आहे. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण रेशो घेतला A+T डिवायडेड बाय जर आपण G+C घेतलं, G म्हणजे काय, ग्वानाइन, जे कशामध्ये येतं, प्युरिन्समध्ये येतं. C म्हणजे काय, सायटोसाइन, जे कशामध्ये येतं, पिरिमिडिन्समध्ये येतं. सो हा जर आपण रेशो घेतला A+T डिवायडेड बाय G+C तर हा काही ग्रुप्समध्ये व्हेरी करतो, म्हणजे काही प्लांट्स काही ॲनिमल्समध्ये हा वेगवेगळा असतो. परंतु जर आपण एक ऑल ओव्हर पाहिलं तर ऑल ओव्हर बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा पर्टिक्युलर स्पीशीजमध्ये ही जी व्हॅल्यू आहे किंवा हा जो रेशो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळतो. ओके, सो हे काही 2 रूल्स होते जे की DNA मध्ये जी काही रचना आहे त्याच्या अनुसार होते. आता आपण DNAचं स्ट्रक्चर पाहतोय. DNA इज अ व्हेरी लॉंग चेन मेड अप ऑफ ऑल्टरनेट शुगर अँड फॉस्फेट ग्रुप्स. या ठिकाणी शुगर असते, कोणती शुगर असते, डिऑक्सीरायबोज, आणि फॉस्फेट ग्रुप म्हणजेच काय असतं, फॉस्फ्युरिक ॲसिड. ओके, so the sugar is always deoxyribose and it always joined to the phosphate in the same way, so that the long chain is perfectly regular, repeating the same phosphate sugar sequence over and over again. सो आता या ठिकाणी काय होतं, जी आपली शुगर आहे डिऑक्सीरायबोज, आपली शुगर कोणती आहे, डिऑक्सीरायबोज. सो या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चर पण पाहू शकता. स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल,
स्पेशली आपण प्युरिन्समध्ये पाहतोय. या ठिकाणी डायसायक्लिक आहे, म्हणजे 2 सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत. आता याच्यामध्ये नायट्रोजनस बेसिस असणार आहेत. कोणता आहे नायट्रोजन बेसिस? ॲडिनाइन असणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी आहे फॉस्फेट ग्रुप आणि मध्ये पेंटोज शुगर आहेच. ओके, म्हणजे डिऑक्सिरायबोज शुगर आहेच. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि ऑलवेज जी आपली शुगर असणार आहे, म्हणजे जर डिऑक्सिरायबोज आहे तर ते ऑलवेज DNA फॉस्फेटसोबत अटॅच असणार आहे, आणि त्याच्यामुळे ती एक परफेक्ट रेग्युलर अशी चेन तयार होते, ज्या ठिकाणी सारखं फॉस्फेट आणि शुगर ग्रुप रिपीट होणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इच शुगर ऑफ दी शुगर फॉस्फेट चेन हॅज अ बेस अटॅच टू इट अँड दी बेस इज नॉट ऑलवेज दी सेम. सो जेव्हाही आपण शुगर आणि फॉस्फेट यांची एक चेन पाहतो, तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी एक बेस तिथे अटॅच असतो. बेस म्हणजे काय? नायट्रोजनस बेस अटॅच असतो. आणि प्रत्येक ठिकाणी हा नायट्रोजनस बेस सेम असेलच असं नाही. काही ठिकाणी हे ॲडिनाइन असणार आहे, काही ठिकाणी ग्वानाइन असेल, काही ठिकाणी सायटोसाइन असेल. सो डिपेंड की त्या ठिकाणी काय रिक्वायर्ड आहे. तुम्हाला सिक्वेन्स माहिती असेल DNAचा. आय होप की तुम्ही आधीच्या काही स्टँडर्ड्समध्ये पाहिलेलं असेल. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स नेहमी एकमेकांना अटॅच असतात. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ग्वानाइन काय आहे? प्युरिन्स आहे, आणि सायटोसाइन काय आहे? पिरिमिडिन्स आहे. अशा पद्धतीने हा अपोजिट सिक्वेन्स असतो. जर वरच्या चेनला म्हणजेच या चेनला जर A असेल तर खालच्या म्हणजेच या चेनला T असायला पाहिजे. म्हणजेच ॲडिनाइन आणि थायमिन यांचा एक सिक्वेन्स असतो. सोबतच वरती G असेल तर खाली Cच असायला पाहिजे. इथे T असेल तर इथे Aच असायला पाहिजे. इथे C असेल तर इथे G असायला पाहिजे. सो हा सिक्वेन्स आहे, आणि या सिक्वेन्समध्ये नेहमी DNA अशा पद्धतीनेच नेहमी अरेंज्ड असणार आहेत नायट्रोजनस बेसेस किंवा पूर्ण तो ग्रुप. ओके, सो हा जो एक ग्रुप आहे किंवा हे जे एक युनिट आहे की ज्यामध्ये शुगर असतं, फॉस्फेट असतं आणि त्यासोबतच बेस असतो, याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिओटाइड. सो असे सगळे न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन त्यापासून एक न्यूक्लिक ॲसिड तयार होतं. सो काय काय असणार आहे यामध्ये? शुगर असणार आहे, फॉस्फेट असणार आहे आणि बेस असणार आहे. या तिघांना मिळून काय तयार होतं? न्यूक्लिओटाइड. आणि असे बरेचसे न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन त्यापासून एक न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच एक DNA किंवा एक RNA तयार होतो. सो तुम्ही या ठिकाणी वाचू पण शकता किंवा नोट डाऊन करून घेऊ शकता. हा शब्द आणि ही लाईन खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला जर असं विचारलं की न्यूक्लिक ॲसिड्स कशापासून फॉर्म होतात किंवा न्यूक्लिक ॲसिड हे पॉलिमर आहे, तर याचं मोनोमर काय असेल? मोनोमर असणार आहे न्यूक्लिओटाइड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये पण काही प्रकार पडतात, याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड. बट एक न्यूक्लिओसाइड म्हणून पण असतं, जे की तुम्ही पुढे डायजेशनमध्ये वगैरे शिकणार आहात. तर आता हे जे न्यूक्लिओसाइड आहे, न्यूक्लिओसाइडमध्ये काय होतं? जसं की न्यूक्लिओटाइडमध्ये आपण पाहतोय शुगर आहे, नायट्रोजन बेस आहे आणि त्यासोबतच फॉस्फेट ग्रुप पण आहे. पण न्यूक्लिओसाइडमध्ये काय होतं? फक्त पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेस असतो, फॉस्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये नसतं. ओके, सो हा फरक आहे न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइडमधला. न्यूक्लिओसाइडमध्ये फक्त आणि फक्त पेंटोज शुगर असते आणि नायट्रोजन बेस असतं, त्या ठिकाणी फॉस्फेट शुगर येत नाही. ओके, बट न्यूक्लिओटाइडमध्ये पेंटोज शुगर, त्यासोबतच आपला नायट्रोजनस बेस आणि फॉस्फ्युरिक ॲसिड हे तिन्ही ग्रुप्स येतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इन नायट्रोजनस बेस अँड अ शुगर ऑफ अ न्यूक्लिओटाइड फॉर्म अ मॉलिक्यूल न्यूक्लिओसाइड. सो फक्त जर आपण नायट्रोजनस बेस घेतला आणि जर आपण शुगर घेतलं तर त्यापासून जो न्यूक्लिओटाइड तयार होतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड. ओके, फक्त शुगर आणि नायट्रोजनस बेस, या ठिकाणी आपण कुठेही फॉस्फेट ॲड करत नाही आहे. सो देअरफॉर न्यूक्लिओसाइडमध्ये डज नॉट कंटेन फॉस्फेट ग्रुप. सो हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डिफरन्स काय आहे दोघांमधला, आलंच तर येऊ शकतं. सो इन अ न्यूक्लिओसाइड, सपोज की आपल्याकडे एक न्यूक्लिओसाइड आहे. आता याच न्यूक्लिओसाइडमध्ये जर आपण फॉस्फेट ॲड केलं तर काय तयार होईल? न्यूक्लिओटाइड. सिम्पल. न्यूक्लिओसाइडमध्ये काय आहे? शुगर आहे आणि शुगरसोबतच काय आहे? नायट्रोजनस बेस आहे. आता याच्यामध्ये जर आपण फॉस्फेट ॲड केलं तर काय तयार होईल? न्यूक्लिओटाइड. बरोबर की नाही? मग आता तेच आपल्याला इथे करायचं आहे. आपल्याकडे आहे न्यूक्लिओसाइडची चेन. सपोज की आपल्याकडे C5 आहे, C1 आहे, C2 सेकंड बॉन्डमध्ये आहे, ते C3, C4, C5. ओके, C1 जे आहे तर या ठिकाणी आपण पेंटोज शुगर ॲड केलं. ओके, शुगर आपण या ठिकाणी ॲड केलं. आणि जे C5 आहे त्या ठिकाणी आपण फॉस्फेट ग्रुप ॲड केलं. म्हणजेच या ठिकाणी नायट्रोजनस बेस पण आहे, शुगर पण आहे आणि फॉस्फेट पण आहे. याचा अर्थ हे न्यूक्लिओसाइड कशामध्ये कन्वर्ट झालं? न्यूक्लिओटाइडमध्ये कन्वर्ट झालं. ओके, सो फक्त फॉस्फेट ग्रुप ॲड केला की न्यूक्लिओसाइडचं न्यूक्लिओटाइडमध्ये कन्वर्जन होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्यांच्या मते ॲज यू नो की आपला DNA कसा आहे? डबल स्ट्रँडेड आहे. सो अ सिंगल स्ट्रँड ऑफ DNA कन्सिस्ट ऑफ सेव्हरल थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड वन अबोव दी अदर. आता हा डबल स्ट्रँडेड DNA आहे. सपोज की यामधला आपण एक सिंगल स्ट्रँड घेतला तर या स्ट्रँडमध्ये हजाराहून अधिक न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट आहे, हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फोडायस्टर बॉन्ड सांगितले, ते काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच, पण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हे बॉन्डचं नाव खूप महत्त्वाचं आहे. सो लेट अस सी.
the phosphate group of the lower nucleotide attached with fifth carbon atom of the deoxyribose sugar forms phosphodiester bond with that of the third carbon atom of the deoxyribose sugar of the nucleotide placed just above it. आता हे सगळं इंग्लिश काय आहे, लेट अस सी. आतापर्यंत आपण काय पाहत होतो, पेंटोज शुगर कसं ड्रॉ करायचं वगैरे सगळं आपण पाहिलेलं आहे. सो लेट अस ड्रॉ. हे आहे आपलं साधं सिंपल स्ट्रक्चर. या ठिकाणी आपला छोटासा ऑक्सिजन आणि इथे असणार आहे आपलं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. ओके, जरा व्यवस्थित ड्रॉ करूया, खूप घाण ड्रॉ झाले. ओके, सो इथे अशा पद्धतीने असणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी असणार आहे फर्स्ट कार्बन, इथे सेकंड कार्बन, इथे थर्ड कार्बन, इथे फोर्थ कार्बन आणि बाहेर असतो आपला फिफ्थ कार्बन आणि या दोघांच्या मध्ये इथे असणार आहे आपला ऑक्सिजन. ओके, सो यांच्यामध्ये या ठिकाणी आपला हा जो थर्ड कार्बन आहे तर या थर्ड कार्बनला या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. ओके, या थर्ड कार्बनला या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. आणि सिमिलरली जर आपण अशाच पद्धतीचं अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं, कारण हे कसं आहे एकमेकांच्या खाली एक एक आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण सपोज की हे आपलं एक पेंटोज शुगर आहे, या ठिकाणी आपलं दुसरं एक पेंटोज शुगर आहे, हे आहे आपलं या ठिकाणी थर्ड कार्बन आणि इथे आपलं असणार आहे फिफ्थ कार्बन, बाहेरचं कोणतं आहे फिफ्थ कार्बन आहे. सो हे काय आहेत, एकावर एक चेन्स आहेत न्यूक्लिओटाईडच्या. सो हा जो थर्ड कार्बन आहे या ठिकाणी असणार आहे आपला फॉस्फेट ग्रुप. ओके, सिमिलरली या ठिकाणी आपला फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा जेव्हा या ठिकाणी बॉन्ड तयार करणार आहे विथ द फिफ्थ ग्रुप. ओके, सो द फॉस्फेट ग्रुप ऑफ द लोअर न्यूक्लिओटाईड अटॅच विथ द फिफ्थ कार्बन ॲटम ऑफ द डिऑक्सिरायबोस टू फॉर्म फॉस्फोडायस्टर बॉन्ड विथ दॅट ऑफ द थर्ड कार्बन ॲटम प्लेस ॲट द डिऑक्सिरायबोस ऑफ द न्यूक्लिओटाईड जस्ट अबो इट. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या थर्ड ठिकाणी प्रेझेंट आहे ते म्हणजे आपला फॉस्फेट ग्रुप जो की अटॅच आहे फिफ्थ कार्बन ऑफ दी अदर न्यूक्लिओटाईड आणि या ठिकाणी इथे जो हा बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. सो हा बॉन्ड नेमका कसा दिसतो तर वरून आहे एक ऑक्सिजन, त्यानंतर खाली आपला आहे फॉस्फेट ग्रुप जो की आपण अशा पद्धतीने ड्रॉ करतो. इट्स समथिंग लाईक दिस. ओके, आणि खाली असणार आहे आपला CH2. ओके, CH2 असणार आहे कारण या ठिकाणी कोणता खाली अजून एक आपलं स्ट्रक्चर आहे. सो या फिफ्थ जो आपला कार्बन आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने असणार आहे CH2 आणि या ठिकाणी हे जे आपलं थर्ड स्ट्रक्चर आहे हे थर्ड स्ट्रक्चर आणि हे फिफ्थ स्ट्रक्चर अशा पद्धतीने या बॉन्डने जोडलं जाणार आहे आणि या बॉन्डला आपण म्हणणार आहोत फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके, सो अशाच पद्धतीने सिमिलरली आता हा जो इथली जी आपली चेन आहे डिऑक्सिरायबोसची याच्या खाली पुन्हा एकदा एक डिऑक्सिरायबोस जॉईन होईल. याचा थर्ड कार्बन आणि याचा फिफ्थ कार्बन पुन्हा एकदा जोडला जाईल फॉस्फेट ग्रुपने आणि या ठिकाणी पण फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होणार आहे. फॉस्फोडायस्टर असं का म्हटलं जाईल कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी काय आहे, इस्टर आहे. ओके, सो दोन इस्टर आहेत त्याच्यामुळे ते डायस्टर झाले आणि मधला हा फॉस्फेट ग्रुप. सो दॅट्स वाय याला आपण म्हणतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके, सो आय होप की तुम्हाला कळलं असेल. या ठिकाणी हायड्रॉक्साईल ग्रुप आहे आणि त्यासोबतच फॉस्फेट आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी इस्टर ग्रुप तयार होतो आहे आणि इस्टर दोन्ही साईड्सला असल्यामुळे आपण त्याला डायस्टर म्हणतो आहे आणि फॉस्फेट ग्रुप यामध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके, सो तुम्ही आय थिंक की 10th स्टँडर्डला IUPAC नेम वगैरे सगळं पाहिलं असेल, त्यामध्ये हे सगळं होतं डायस्टर वगैरे जे पण आहे ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे single long chain of polynucleotides of DNA consist of one end with sugar molecules not connected with another nucleotide having C3 carbon not connected with phosphate group. Similarly, the other end having C5 of the sugar is not connected with any more phosphate group. याचा अर्थ काय आणि हे जे दोन एंड्स आहेत त्याला आपण म्हणतो 3' आणि 5'. सो लेट अस सी याचा नेमका अर्थ काय आहे. सपोज की आपला जो DNA आहे हा एवढाच आहे, ही त्याची सुरुवात आहे आणि हा त्याचा शेवट आहे. ओके, याच्या पुढे कोणताही DNA मोठा नाही झाला, एवढंच झालेला आहे असं सपोज करा. सो हा जो पहिला एंड आहे म्हणजे पहिली जी स्टार्टिंग आहे या ठिकाणी ऑब्वियसली ते पेंटोज तर असणार आहेच. ओके, सो हे आहे या ठिकाणी पेंटोज. आता पेंटोजचं काय आहे आपण काय पाहिलं होतं, या ठिकाणी फिफ्थ आणि या ठिकाणी थर्ड ग्रुपला पुढे ते अटॅच होत राहतं. सो इथे वरती जो असणार आहे तो एक ग्रुप असणार आहे, इथे खालचा ग्रुप या थर्डला अटॅच होणार आहे, पुन्हा एकदा याच्या थर्डला कुठला तरी ग्रुप अटॅच होईल. ओके, सो अशा पद्धतीने हे ग्रुप्स अटॅच होत असतात. बट यांच्यानुसार या ठिकाणी काय सांगितले की जो पहिला एंड आहे. ओके, सो पहिला एंड कोणता असणार आहे या ठिकाणी सपोज करा की हा आहे आपला पहिला एंड. तर त्यांच्या मते या पहिल्या एंडला कोणताही फॉस्फेट किंवा कार्बन ग्रुप म्हणजे या कार्बन ग्रुपला कोणतेही शुगर किंवा फॉस्फेट अटॅच नसणार आहे. ओके, आणि सोबतच जो शेवटचा ग्रुप आहे आपला जो इथे आहे शेवटी,
हा जो आपला शेवटचा ग्रुप आहे याचा जो थर्ड प्राइम आहे, म्हणजे याला आपण थर्ड प्राइम, फर्स्ट प्राइम, सेकंड प्राइम असंही म्हणतो. प्राइम म्हणजेच काय, त्या ठिकाणी तो कार्बन आहे. सपोज की C3 कार्बन आहे, तर 3 ज्या ठिकाणी आहे त्याला आपण म्हणतो 3 प्राइम. ओके, सो हा जो 3 प्राइम आहे तर याच्या पण खाली कोणताही फॉस्फेट किंवा शुगर ग्रुप म्हणजे काही याच्या खाली अटॅच नसणार आहे. ओके, सो यांचं असं म्हणणं आहे की हा जो C3 कार्बन आहे शेवटचा आणि जो C5 कार्बन होता फर्स्टवाला, तर त्याला पुढे कुठल्याही प्रकारचं फॉस्फेट ग्रुप वगैरे काही अटॅच नसतो. सो त्याला आपण म्हणणार आहोत ज्या ठिकाणी 3 वरती काही अटॅच नाही आहे त्याला आपण म्हणणार आहोत 3 प्राइम. आणि वरती जर आपण पाहिलं तर याच्या इथे 5ला काही अटॅच नव्हतं कारण चेन संपते ना, सो काय अटॅच होणार, सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत 5 प्राइम. ओके, सो अशा पद्धतीने 3 प्राइम आणि 5 प्राइम एंड्स DNA मध्ये असतात. आता हे काय झालं, सपोज की हे या साईडचं आहे, पण जर आपण या साईडला पाहिलं तर हेच कसे असणार आहेत, उलटे असणार आहेत. उलटे म्हणजे कसं, तर या साईडला हे जे स्ट्रक्चर असणार आहे तर ते समथिंग अशा पद्धतीचं, तर ते समथिंग अशा पद्धतीचं असणार आहे. ओके, म्हणजे इथे या साईडला जे स्ट्रक्चर असतं, कारण DNA कसं आहे डबल स्टँडर्ड आहे, तर इकडे जे पेंटोज शुगर आहे तर ते असं असतं आणि इकडचं शुगर असं असतं स्ट्रँड्स प्रॉपरली होण्यासाठी. सो या ठिकाणी 5th प्राइम आणि शेवटचा जो आपला आहे, सपोज की हा शेवटचा आहे, याचा 3rd प्राइम रिकामा आहे. पण जर आपण दुसऱ्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी याचा 3rd प्राइम रिकामा असणार आहे आणि इथे जो शेवटी आहे, लेट मी ड्रॉ दॅट ऑल्सो. ओके, हा जो शेवटचा आहे तर याचा कोणता प्राइम रिकामा असणार आहे, 5th प्राइम रिकामा असणार आहे. आणि हा जो वरती आहे याचा 3rd प्राइम रिकामा असणार आहे. सो हे आपण लिहिताना 5th प्राइम 3rd प्राइम असं लिहिणार आणि हे आपण लिहिताना 3rd प्राइम 5th प्राइम असं लिहिणार. ओके, कारण जेव्हा आपण DNA स्ट्रँड्स पाहतो तेव्हा ते कसे असतात, उलटे अरेंज असतात, म्हणजे एक सरळ जाते आणि एक उलटे येते, तरच त्यापासून ते स्ट्रँड्स तयार होतात. सो अशा पद्धतीने आपण ते लिहितो. तर ते डिपेंड करते की DNAचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यानुसार ते वर जाणार आहे की खाली जाणार आहे, त्याचे कॉम्प्लिमेंटरी ठरलेले असतात. सोबतच या ठिकाणी अजून एक महत्त्वाची लाईन आहे, आय होप सो की याच्यामध्ये पुढे दिली असेल, बट तरीही मी सांगते. तर याच्यामध्ये जे शुगर्स आणि फॉस्फेट ग्रुप्स असतात, जे शुगर आणि फॉस्फेट ग्रुप असणार आहेत, म्हणजे जे शुगर स्ट्रक्चर आहे आणि जे फॉस्फेट ग्रुप आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, बॅकबोन म्हणतो. कोणाचं बॅकबोन, DNAचं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शुगर आणि फॉस्फेट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणताही DNA तयार होण्यासाठी. आणि मग त्या DNAला वेगवेगळे बेसेस दिले जातात आणि ते बेसेस म्हणजे काय, ॲडिनाइन, ग्वानाइन, सगळे ते पिरिमिडिन्स आणि प्युरिन्स वगैरे त्याला आपण म्हणतो बेसेस. ओके, बट कोणत्याही DNAचं ॲज अ बॅकबोन तयार होण्यासाठी शुगर आणि फॉस्फेट फॉर्म्स खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट, ओके, सो द सिंगल पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड ऑफ DNA इज नॉट स्ट्रेट बट हेलिकल इन शेप. हे असं स्ट्रेट आहे का, जिन्यासारखं वगैरे असं आहे का DNA आपला, तर नाही. DNA कसं आहे, हेलिकल आहे. ओके, सो याला आपण म्हणतो ते कसं आहे, हेलिकल आहे. सो द DNA मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ सच 2 हेलिकल पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विच आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणजे काय, आपण सुरुवातीला पाहिलं की एका सिंगल स्ट्रँडवरती हजारो न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात. सो हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, अशा पद्धतीने 2 स्ट्रँड तयार झाले. ओके, सो या 2 स्ट्रँडवरती काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे. सो त्याला आपण 2 हेलिकल पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणतो आणि दोन्ही चेन कॉम्प्लिमेंटरी असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी असं सरळ पेंटॅगॉन असणार आहे, तर या ठिकाणी उलटा असणार आहे का, तर त्याचं स्ट्रक्चरच आहे. सो नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, एक दुसऱ्यांना पूरक असे असतात. The 2 complementary polynucleotide chain of DNA are held together by weak hydrogen bond. सो यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं इथे तर हे जे तुम्हाला डॉट डॉट पाहायला मिळते हे काय आहे, या ठिकाणी हायड्रोजनचा बॉन्ड आहे. पिंक कलरचे जे डॉट डॉट्स आहेत ते काय आहे, हायड्रोजनचा बॉन्ड आहे. सो या हायड्रोजन बॉन्डमुळे हे 2 स्ट्रँड्स अटॅच असतात. सो जर आपण स्पेसिफिकली जर आपण हा स्ट्रँड पाहिला तर या स्ट्रँडचे हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत आणि जर आपण हा स्ट्रँड पाहिला तर या स्ट्रँडचे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ओके, सो हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांना जॉईन करून ठेवण्याचं काम कोण करतात, यामधले असणारे हे हायड्रोजन बॉन्ड जे की वीक आहेत. ओके, मग आता तुम्ही जर इथे पाहिलं तर ॲडिनाइन आणि थायमिन हा पहिलावाला स्ट्रँड आपण पाहतोय. पहिल्यावाला जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये ॲडिनाइन आणि थायमिन आहे. ॲडिनाइन आणि थायमिनमध्ये हायड्रोजनचा डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि जर आपण इथे सायटोसिन आणि ग्वानाइन जर पाहिलं तर सायटोसिन आणि ग्वानाइन यांच्यामध्ये हायड्रोजनचा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो. ओके, पुन्हा एकदा ॲडिनाइन आणि थायमिन यांच्यामध्ये हायड्रोजनचा डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, तर सायटोसिन आणि ग्वानाइन यांच्यामध्ये हायड्रोजनचा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो. हे पण चर्गोफ यांनी सांगितलं होतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे ते सांगितलेलं आहे की ॲडिनाइन आणि थायमिन यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. सायटोसिन आणि ग्वानाइन यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. थस इफ दी सिक्वेन्स ऑफ बेसिस ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन इज नोन दॅट ऑफ दी अदर कॅन बी डिटरमाइंड. त्याच्यामुळे एकाचा सिक्वेन्स माहिती असेल तर आपण दुसऱ्याचा सिक्वेन्स पण फाइंड आउट करू शकतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी अजून काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण जरा बघूया. जसं की तुम्ही जर पाहिलं तर DNAमध्ये एवढा एक जो सेगमेंट आपण जर पाहिलं तर सेगमेंटची लेंथ असणार आहे 3.4 नॅनोमीटर.
जर आपण न्यूक्लिओटाइड्समधला एक डिफरन्स पाहिला किंवा डिस्टन्स पाहिलं तर ते असणार आहे 0.34 नॅनोमीटर. सोबतच याला आपण एक मेजर ग्रूव्ह म्हणतो, जो एवढा मोठा आहे ज्याच्यामध्ये 2 टोकं एका साईडला येत आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत मेजर ग्रूव्ह. असं ते स्पिंडल किंवा ट्विस्ट झालेलं आहे, ओके, त्याला आपण म्हणतो मेजर ग्रूव्ह. हे जे आहे मायनर ग्रूव्ह याला आपण म्हणतो. आणि हे आहेत मध्ये हायड्रोजन बॉन्ड. सो हे जे ग्रूव्ह आहेत म्हणजे हा एक ग्रूव्ह आणि हा एक ग्रूव्ह, सो यांच्यामधला डिस्टन्स असणार आहे, ग्रूव्ह म्हणण्यापेक्षा आपण याला डिस्टन्सच म्हणूया. हा जो एवढा डिस्टन्स आहे या 2 ट्विस्टच्या मधला आणि एवढा डिस्टन्स, ओके. सो हा जो डिस्टन्स असणार आहे तर तो आहे 1 नॅनोमीटर, ओके. सो 2 ट्विस्टमधला डिस्टन्स आहे 1 नॅनोमीटर. आणि पूर्ण एक जर आपण सेगमेंट पाहिलं तर त्याचे एकूण लेंथ असणार आहे 3.4 नॅनोमीटर. सो नेक्स्ट आहे वॅटसन अँड क्रिक डिड नॉट कंडक्ट एनी एक्सपेरिमेंट ऑन DNA. Crick was expert in physics, X-ray, crystallography, and Watson in viral and bacterial diseases. So they only analyzed and comprehended the results of experiments performed by scientists like R. Franklin, M. Wilkins, etc. सो आपण म्हणतो की वॅटसन आणि क्रिक मॉडेल आहे असं आपण या DNAच्या मॉडेलला म्हणतो. बट जर आपण रिअली पाहिलं तर वॅटसन आणि क्रिक यांनी कोणतंही एक्सपेरिमेंट वगैरे काही केलं नव्हतं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की DNA कसं आहे, डबल स्ट्रँडेड आहे, ट्विस्टेड आहे, डबल हेलिक्स त्याच्यामध्ये आहेत म्हणजे 2 हेलिक्स प्रेझेंट आहेत. सोबतच पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत, पॉलीन्यूक्लिओटाइड पॉलीपेप्टाइड प्रोटीन्समध्ये येतं, याच्यामध्ये पॉलीन्यूक्लिओटाइड येतं. पॉलीन्यूक्लिओटाइड चेन्स आहेत जे की अपोजिट डायरेक्शन किंवा कॉम्प्लिमेंटरी असणार आहेत. सोबतच यांच्यामध्ये 3 प्राईम 5 प्राईम असे एंड्स असणार आहेत. अजून यांच्यामधला जो डिस्टन्स असणार आहे 2 न्यूक्लिओटाइडमधला तर तो 3.4 अँगस्ट्रॉम असणार आहे. सो या काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. सो एक जर आपण टर्न पाहिला तर एक टर्न असणार आहे दॅट इज 34 अँगस्ट्रॉमचा. तर या सगळ्या गोष्टी वॅटसन आणि क्रिक यांनी सांगितल्या होत्या. बट ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर त्यांनी कोणताही एक्सपेरिमेंट वगैरे ॲज सच रिअल एक्सपेरिमेंट वगैरे काही कंडक्ट केलं नव्हतं. ॲक्च्युली त्यांनी जे काही आधीचे सायंटिस्ट होते, फॉर एक्झाम्पल R. फ्रँकलिन असेल किंवा विल्किन्स असेल, तर यांनी जे काही एक्सपेरिमेंट्स केले होतं तर त्यांच्या संशोधनानुसारच या लोकांनी शोध लावला किंवा मॉडेल डिफाईन केलं होतं, ओके. सो हे सगळं जे मी आता सांगितलं इन्फॉर्मेशन ती इथे तुम्हाला दिलेली आहेच की डिस्टन्स किती आहे वगैरे वगैरे वगैरे, तुम्ही ती रीड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूक्लिक ॲसिड आहे ते म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. रायबोन्यूक्लिक ॲसिडलाच आपण रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणतो. सो इन मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझम्स इट इज नॉट फाउंड टू बी हेरिडिटरी मटेरियल, बट इन सर्टन ऑर्गॅनिझम्स लाईक टोबॅको मोसॅक व्हायरस इट इज द हेरिडिटरी मटेरियल. सो जर आपण काही हायर ॲनिमल्समध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये किंवा हायर प्लांट्समध्ये जरी आपण पाहिलं तरी त्यांच्यामध्ये RNA ॲज अ हेरिडिटरी मटेरियल म्हणून नसतं. परंतु जर आपण टोबॅको मोसॅक व्हायरसमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये RNA ॲज अ हेरिडिटरी मटेरियल म्हणून असतं. टोबॅको मोसॅक व्हायरस आपण प्लांट किंगडममध्ये पण पाहिलेलं आहे की ॲज वी नो की त्याच्यामध्ये RNA प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लाईक DNA, रायबोज न्यूक्लिक ॲसिड ऑल्सो कन्सिस्ट ऑफ पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. सो याच्यामध्ये पण पॉलीन्यूक्लिओटाइड चेन असते, तुम्ही जर इथे पाहिलं असेल. लेट मी शो यू डायग्राम. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये पण अशा पद्धतीने, बट हे कसं आहे सिंगल स्टँडर्ड आहे आणि यांच्यामध्ये पण या ठिकाणी न्यूक्लिओटाइड प्रेझेंट असतात. सो हे सुद्धा पॉलीन्यूक्लिओटाइड चेन आहे. फक्त एवढंच की काही ठिकाणी हे जीन्स म्हणजेच कॅरेक्टर्स पण कॅरी करतात किंवा हेरिडिटरी मटेरियल पण कॅरी करतात, बट काही ऑर्गॅनिझम्समध्ये ते हेरिडिटरी पर्पजसाठी किंवा हेरिडिटरी मटेरियल म्हणून नसतात, ओके. सो नेक्स्ट आहे विथ द डिफरन्स दॅट इट कन्सिस्ट ऑफ सिंगल स्ट्रँड. फक्त एवढाच डिफरन्स आहे DNAमध्ये आणि RNAमध्ये. जर आपण मॉर्फोलॉजिकली पाहिलं तर DNA डबल स्टँडर्ड आहे आणि RNA सिंगल स्टँडर्ड आहे. सो इन सम्स केसेस फॉर एक्झाम्पल रिओ व्हायरस अँड वूंड ट्यूमर व्हायरस RNA इज डबल स्टँडर्ड. बट काही एक्सेप्शन आहेत पुन्हा एकदा. यांच्यामध्ये RNA कसं असतं, डबल स्टँडर्ड असतं. द न्यूक्लिओटाइड्स ऑफ RNA हॅव रायबोज शुगर इन्स्टेड ऑफ द डिओक्झिरायबोज शुगर ॲज इन द केस ऑफ DNA. मग अशी आपण पाहिलं DNAमध्ये काय असतं, डिओक्झिरायबोज असतं, ते सुद्धा पेंटोज आहे. बट RNAमध्ये रायबोज शुगर असतं आणि रायबोज देखील पेंटोजच आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये 5 कार्बनच असणार आहेत मोस्टली. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन केस ऑफ RNA युरॅसिल सबस्टिट्युएट्स थायमिन ऑफ DNA. आपण मगाशी पाहिलं होतं की DNAमध्ये काय काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा पिरिमिडिन्स आणि प्युरिन्स असतात, हे तर माहितीच आहे. प्युरिन्समध्ये असतं ॲडिनाइन आणि ग्वानाइन आणि पिरिमिडिन्समध्ये जर आपण पाहिलं तर DNAमध्ये काय होतं, थायमिन आणि सायटोसाइन होतं. मात्र इथे थायमिनच्या ऐवजी म्हणजेच RNAमध्ये थायमिन नसतं, थायमिनच्या ऐवजी असतं युरॅसिल. सो प्युरिन पिरिमिडिन इक्वॅलिटी इज नॉट फाउंड इन RNA मॉलिक्यूल बिकॉज ऑफ इट्स सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. आपण पाहिलं होतं की DNAमध्ये
जेवढी अमाऊंट असेल पायरिमिडीनची तेवढीच अमाऊंट असणार आहे प्युरिनची. ओके, सो दोघांची अमाऊंट सेम असते असं आपण पाहिलं होतं. मात्र RNAमध्ये असं नाही आहे. DNAमध्ये डबल स्टँडर्ड असल्यामुळे तसं पाहायला मिळत होतं. मात्र RNAमध्ये सिंगल स्टँड असल्यामुळे आपल्याला इक्वल अमाऊंट नाही पाहायला मिळत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे RNA strand is usually found folded upon itself in certain regions or entirely. कधी कधी हे जे RNA स्ट्रँड आहे ते आपल्याला ॲज अ फोल्ड झालेला वगैरे पाहायला मिळतो. तुम्ही जर या ठिकाणी स्ट्रक्चर पाहिलं तर हे त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये आपल्याला RNA फोल्ड वगैरे झालेला पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने RNA एंटायरली फोल्ड होतो किंवा काही पर्टिक्युलर रिजन्समध्ये फोल्ड होतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे these foldings helps in stability of the RNA molecule. मग हे फोल्डिंग्स का होतात तर फॉर स्टॅबिलिटी. मोस्ट ऑफ दी RNA पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स स्टार्ट इदर विथ ॲडिनाइन और ग्वानाइन. एकतर यांच्या चेन्स ॲडिनाइनने स्टार्ट होतात किंवा ग्वानाइनने स्टार्ट होतात. सो 3 टाइप्स ऑफ सेल्युलर RNAs हॅव बीन डिस्टिंग्विश्ड. सो फर्स्ट आहे मेसेंजर RNA किंवा याला आपण टेम्पलेट RNA पण म्हणतो. पण जेव्हा आपण शॉर्टकटमध्ये लिहितो तेव्हा आपण जस्ट mRNA असं लिहितो. याला आपण टेम्पलेट म्हणून tRNA असं म्हणत नाही, कारण tRNA वेगळा आहे. ओके, सो याला आपण मेसेंजर किंवा टेम्पलेटला आपण mRNA असंच म्हणतो, कारण ते मेसेज पोहोचवायचं किंवा कोड पोहोचवायचं काम करतं. नेक्स्ट आहे रायबोझोमल RNA, याला आपण rRNA असं म्हणतो. थर्ड वन आहे ट्रान्सफर RNA किंवा याला आपण सोल्युबल RNA असंही म्हणतो. सो सॉल्युबल म्हणून आपण याला sRNA असं लिहित नाही, तर ट्रान्सफर हे मेन वर्ड आहे जे बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी ट्रान्सफर हाच वर्ड वापरला जातो. सो दॅट्स वाय आपण tRNA याला म्हणतो. पहिल्यांदा होतं मेसेंजर RNA, त्याचं दुसरं नाव आहे टेम्पलेट RNA, पण शॉर्टकटमध्ये आपण लिहितो mRNA. सेकंड आहे रायबोझोमल RNA, दॅट इज rRNA. आणि थर्ड वन आहे ट्रान्सफर RNA किंवा सोल्युबल RNA, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण लिहितो tRNA. ओके, सो आता आपण या प्रत्येक प्रकाराबद्दल जाणून घेऊया. लेटेस्ट सी सगळ्यात पहिल्यांदा आहे मेसेंजर RNA. मेसेंजर RNAला आपण काय म्हणतो, टेम्पलेट RNA. सो mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर अरेंजिंग अमायनो ॲसिड्स इन डिफायनेट सिक्वेन्स. सो नावातच M आहे म्हणजे मेसेंजर आहे. सो हे काय करतात, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे आपल्या DNAमध्ये तर ती कॅरी करायचं काम करतात आणि त्याच्या आधारे एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये अमायनो ॲसिड्सची अरेंजमेंट केली जाते, जी काही इन्फॉर्मेशन mRNA आणली असेल त्याच्यानुसार. सो इट इज अ लिनियर पॉलिन्यूक्लियोटाइड. हे लिनियर आहे म्हणजे कसं आहे, एकदम असं लाईक स्ट्रेट. या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये पाहायला मिळतं आहे mRNA कशा पद्धतीने लिनियर आहे. सो नेक्स्ट आहे इट अकाउंट्स 3% ऑफ सेल्युलर RNA. म्हणजे पूर्ण सेलमध्ये जर आपण RNAचा अमाऊंट पाहिलं तर त्यामध्ये मेसेंजर RNA फक्त 3% प्रेझेंट असतं. इट्स मॉलिक्युलर वेट इज सेव्हरल मिलियन. सो त्याचं मॉलिक्युलर वेट अराउंड मिलियन्सपर्यंत आहे. प्रकारचं असतं, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याला 2 कोडॉन आहेत. एक तर इनिशियल कोडॉन म्हणजे काय कोड असणार आहे त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन mRNAने कलेक्ट केलेली आहे तर ती. ओके, सो इनिशियल कोडॉन आहे आणि टर्मिनल कोडॉन आहे. यामध्ये पण जसं आपण DNAमध्ये पाहिलं होतं 5' आणि 3' असतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी पण आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट साईज ऑफ mRNA इज रिलेटेड टू द साईज ऑफ मेसेज इट कंटेन्स. आता हे mRNA किती मोठं असणार तर जेवढा मेसेज त्याच्यामध्ये असणार आहे किंवा जेवढी त्या मेसेजसाठी लेंथची रिक्वायरमेंट आहे तेवढी त्याची साईज असणार आहे. ओके, सिंथसाइज ऑफ mRNA बिगिन्स ॲट 5' दॅट इज एंड ऑफ RNA स्ट्रँड अँड टर्मिनेट्स ॲट 3' एंड. सो ॲज यू नो की mRNA काय करते, DNAमध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, जी पण कॅरेक्टर्सची इन्फॉर्मेशन असेल तर ती सगळी mRNAवरती ॲज सच छापली जाते असं पण म्हणू शकतो. सो आता या ठिकाणी मगाशी आपण पाहिले की DNAमध्ये 5' आणि 3' हे 2 एंड्स असतात. तर जसं की mRNA तीच इन्फॉर्मेशन छापणार आहे त्याच्यामुळे याच्यावरती पण 5' आणि 3' एंडिंग असणार आहे ॲज पर DNA. सो नेक्स्ट आहे rRNA म्हणजेच काय रायबोझोमल RNA. forms 50 to 60% part of ribosomes. It accounts 80 to 90% of the cellular DNA. सो हे सगळ्यात जास्त प्रमाणात अवेलेबल आहे सेलमध्ये. म्हणजे सगळे जर आपण DNAची अमाऊंट काउंट केली तर त्यामध्ये rRNA सगळ्यात जास्त अमाऊंटमध्ये पाहायला मिळतं. इट इज अप टू 80 to 90% सेलमध्ये हे प्रेझेंट असणार आहे. इट इज सिंथसाइज्ड इन न्यूक्लियस. कशामध्ये सिंथसाइज होतं, हे न्यूक्लियसमध्ये होतं. कर्लँड इन 1960 डिस्कवर्ड इट. सो कर्लँड किंवा कुर्लँड यांनी हे डिस्कवर केलं होतं. इट गेट्स कॉइल्ड हिअर अँड देअर ड्यू टू इंट्राचेन कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे कशा पद्धतीने कॉइल्ड झाले किंवा कर्व झाले किंवा ट्विस्ट झाले किंवा ते ज्याप्रमाणे DNA हेलिक्स वगैरे तयार करते तर त्याप्रमाणे ते फोल्ड झाले. ओके, सो हे कशामुळे तर याच्यामध्ये जे कॉम्प्लिमेंटरी बेसिस आहेत तर ते कधी कधी पेअरिंगमध्ये येतात. सो दॅट्स वे त्याचं कॉईल होतं एका पर्टिक्युलर रिजनमध्ये किंवा डिपेंड अपॉन की त्याच्यावरती ते एंटायरली पण
कॉईल होऊ शकतं. सो याच्यामध्ये पण शुगर फॉस्फेट आहे ॲज अ म्हणजे शुगर आणि फॉस्फेट ग्रुप आहे ॲज अ बॅकबोन, ज्याप्रमाणे DNA मध्ये असतो. मी मगाशीपासून DNA रिलेट करते ते यासाठी की तुम्हाला DNA रिलेट केलं की जास्त चांगलं समजेल, कारण DNA आपण याआधीही बऱ्याच वेळा पाहिलं आहे. आय गेस की 9th आणि 10th स्टँडर्ड दोन्ही स्टँडर्डमध्ये तुम्हाला DNA होतं. सो दॅट्स वाय आपण RNAला पण DNAची रिलेट करून अभ्यास करतो आहे. बट जास्त कन्फ्युजन होऊ देऊ नका RNA आणि DNAमध्ये. काही बेसिक गोष्टी आहेत ज्या की डिफरंट आहेत, बाकी सगळं ऑलमोस्ट सेमच आहे. आणि डिपेंड अपॉन की या ठिकाणी आपण RNA असा घेतला आहे की जो हेरिडिटरी कॅरेक्टर देत नाही किंवा हेरिडिटरी कॅरेक्टर किंवा ॲज अ हेरिडिटरी मटेरियल म्हणून नाही आहे. ओके, सो नेक्स्ट आहे tRNA. tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर RNA. कुठे गेला tRNA? ओके, थांबा आपण आणूया त्याला. हां, tRNA molecules are much smaller, consisting of 70 to 80 न्यूक्लिओटाइड्स. सो tRNA काही जास्त मोठा नाही आहे, त्याचं वेट वगैरे जास्त काही मोठं नाही आहे. सो ते अप्रॉक्सिमेटली त्याच्यामध्ये 70 to 80 न्यूक्लिओटाइड्स असतात. It is also single stranded, but to number of complementary base sequences after pairing, it is shaped like clover leaf. सो तुम्ही जर क्लोअर लीफ पाहिलं असेल तर त्याप्रमाणे ते त्याचा शेप तयार होतो का, तर त्याच्यामध्ये बेसेस प्रेझेंट आहेत, म्हणजेच नायट्रोजनस बेसेस प्रेझेंट्स आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी बेस आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची पेअरिंग होते. युजली जर आपण पाहिलं तर ते सिंगल स्टँडर्डमध्येच असतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी दोनच एंड आहेत, एकतर 3' आणि एकतर 5'. सो हे असं असतं, बट त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेस असल्यामुळे ते अशा पद्धतीने कॉइल्ड किंवा फोल्ड होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे each tRNA can pick a particular amino acid. Following 4 parts can be recognized on tRNA1, that is DHU arm. याचा अर्थ काय? डायहायड्रॉक्सीयुरॅसिल लूप किंवा अमायनो ॲसिड रेकग्नायझेशन साईट. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बेसिकली tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. हे काय करतात, या ठिकाणी अँटीकोडॉन घेतात आणि तेच अँटीकोडॉन जेव्हा आपलं प्रोटीनची चेन तयार करायची आहे किंवा अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार करायचं आहे, तर त्यासाठी जे काही अमायनो ॲसिड्स आवश्यक असतात तर ते नेऊन द्यायचं काम हे ट्रान्सफर tRNA करतात. ओके, सो आता या ठिकाणी याच्यामध्ये काही लूप्स तुम्हाला पाहायला मिळतात. डी लूप आहे, टी लूप आहे, अँटीकोडॉन लूप आहे. तर हे लूप नेमकं काय काय काम करतात हे आता आपण डिटेलमध्ये पाहतोय. सो फर्स्ट आहे दॅट इज DHU आर्म. याचा अर्थ काय होतो? डायहायड्रॉक्सीयुरॅसिल लूप किंवा त्याला आपण अमायनो ॲसिड रेकग्नायझेशन साईट असंही म्हणतो. म्हणजे या ठिकाणी कोणता अमायनो ॲसिड घ्यायचा आहे याची ओळख किंवा हे रेकग्नाइज डी लूपमध्ये म्हणजे डी लूपद्वारे केलं जातं. नेक्स्ट आहे अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट, जे की आहे या ठिकाणी सेकंड नंबरवरती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्याला आपण थर्ड वन आहे अँटीकोडॉन लूप, ज्याला आपण कोडॉन रेकग्नायझेशन साईट असंही म्हणतो, जे की या ठिकाणी आहे. म्हणजे जे कोडॉन आहेत तर ते या ठिकाणी आधी पाहिलं जातं की जे आपल्याला आवश्यक आहे तेच कोडॉन आहेत का, कोणते कोडॉन घेऊन जायचे आहेत, हे सगळं इथे रेकग्नाइज होतं आणि मग ते कोडॉन तिथे अटॅच केले जातात. नेक्स्ट आहे रायबोझोम रेकग्नायझेशन साईट. सो या ठिकाणी रायबोझोम्स पण रेकग्नाइज केले जातात, कारण हे सगळं कुठे होणार आहे? RRNAवरती. ओके, सो नेक्स्ट आहे इन दी अँटीकोडॉन लूप ऑफ tRNA 3 अनपेड न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट कॉल्ड एज अँटीकोडॉन. सो तुम्ही जर या ठिकाणी अँटीकोडॉन लूपवरती पाहिलं तर ते तुम्हाला 3 अँटीकोडॉन पाहायला मिळतात आणि मोस्टली आपण पाहतो की 3-3चाच एक ग्रुप असतो अँटीकोडॉनचा. ओके, सो त्याला आपण 3 अँटीकोडॉन आहे असं कन्सिडर करू शकतो. सो या ठिकाणी 3 अँटीकोडॉन आहेत जे की कॉम्प्लिमेंटरी आहेत. जो सिक्वेन्स mRNAवरती प्रेझेंट आहे त्याचे हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट सो नेक्स्ट आहे the specific amino acid is attached at the 3' end in acceptor system of clover leaf of tRNA. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर अमायनो ॲसिडची अटॅचमेंट साईट कोणती आहे, म्हणजे अमायनो ॲसिड नेमके अटॅच कुठे होतं तर 3'च्या एंडवरती अमायनो ॲसिड या ठिकाणी अटॅच होणार आहे. अमायनो ॲसिड रेकग्नाइज कुठे होणार आहे? डी लूपवरती अमायनो ॲसिड रेकग्नाइज होणार आहे. अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट पण प्रेझेंट आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही इथे पाहिलं तर अँटीकोडॉन लूप आहे ज्या ठिकाणी कोणता अँटीकोडॉन वगैरे आहे हे रेकग्नाइज केलं जाणार आहे. ओके, सो हे सगळं होतं tRNAबद्दल. त्यासोबतच आपण mRNA आणि RRNA पाहिलं. सो सगळ्यात जास्त अमाऊंट कोणाची आहे? RRNAची आहे. सगळ्यात कमी अमाऊंट कोणाची आहे? mRNAची आहे. कारण mRNAचं काम काय आहे? फक्त मेसेज घेऊन येणं. सो त्यासाठी त्यांची अमाऊंट कमी आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या ठिकाणी आपला न्यूक्लिक ॲसिडचा टॉपिक संपलेला आहे आणि आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत एन्झाईम्स, जे की असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एन्झाईम्स थोडंसं मोठं आहे, सो या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड नाही केलं, ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.